कल्पना करा, जमिनीखाली 2 फूट अंधारात एक अंड फुटतं. हो, आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिथे त्याला ऊब द्यायला कोणीही नसतं. अगदी बरोबर. खायला घालायला किंवा बाहेरचा रस्ता दाखवायला तिची आई नसते. ते पिल्लू स्वतःच्या जीवावर सलग 2 दिवस वाळू खोदून जमिनीवर येतं. आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे बाहेर आल्यावर ते नुसतं चालत नाही. हो ना, ते थेट पंख झटकून आकाशात उडतं, कोणत्याही मदतीशिवाय, कोणत्याही मार्गदर्शनाशिवाय. म्हणजे जन्मल्या क्षणीच एक परिपूर्ण आणि स्वतंत्र जीव. निसर्गाच्या या करामतीवर खरं तर विश्वास ठेवणं थोडं कठीण जातं, पण हा चमत्कार खऱ्या जगात अस्तित्वात आहे. नक्कीच. आणि आजच्या या आपल्या सखोल चर्चेमध्ये आपण या स्वयंभू जीवन जगणाऱ्या मलेओ पक्षाच्या दुनियेत शिरणार आहोत. हो, आणि आपण जे अनेक वैज्ञानिक शोधनिबंध, वन्यजीव संस्थांचे अहवाल किंवा बातम्या वाचल्या आहेत, त्यातनं एक गोष्ट स्पष्ट होते. कोणती? की हा पक्षी म्हणजे निसर्गाच्या डिझाईनचा आणि इंजिनिअरिंगचा एक अत्यंत प्रगत नमुना आहे. आणि म्हणूनच मला वाटतं की आपण हे समजून घेतलं पाहिजे की लाखो वर्षांपासून चालत आलेली या पक्षाची ही स्वतंत्र जगण्याची पद्धत नेमकी कशी काम करते. अगदी बरोबर. त्याच्या अस्तित्वावर कोणती संकटे आहेत आणि त्याला वाचवण्यासाठी काय प्रयत्न होत आहेत हे पाहणंही महत्त्वाचं आहे. हो, आणि जेव्हा मी या पक्षाची माहिती वाचत होते ना, तेव्हा मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की हा पक्षी आपल्या रोजच्या पाहण्यातल्या चिमणी किंवा कावळ्यासारखा नक्कीच नाही. मुळीच नाही. तो दिसतोही खूप वेगळा. त्याचं दिसणं आणि अस्तित्व दोन्ही अतिशय दुर्मिळ आहेत. म्हणजे तो सर्वत्र आढळत नाही का? नाही. मलेओ, ज्याचं वैज्ञानिक नाव मॅक्रोसेफॅलॉन मलेओ असं आहे, हा संपूर्ण जगात इतर कुठेही सापडत नाही. तो फक्त इंडोनेशियामध्ये आढळतो. अरे वा, इंडोनेशियात कुठे नेमकं? तिथे सुलावेसी आणि बुटॉन नावाची जी बेटे आहेत, फक्त त्याच बेटांवरच्या विशिष्ट भौगोलिक परिस्थितीत हा पक्षी आढळतो. हेच त्याचं एकमेव नैसर्गिक घर आहे. म्हणजे हा पक्षी एका विशिष्ट बेटावरच अडकून पडला आहे. तर मी याचे काही फोटो पाहत होते आणि याचा आकार साधारण एका मध्यम कोंबडीसारखा वाटतो. हो, साधारण 55 ते 60 सेंटीमीटर लांबीचा असतो हा. पण याचे रंग फार आकर्षक आहेत. अंगावरची पिसे पूर्णपणे काळीभोर, पण पोटाकडचा भाग अतिशय सुंदर असा फिकट गुलाबी किंवा सॅल्मन रंगाचा. आणि डोळ्यांभोवतीची पिवळी त्वचा आणि लालसर नारंगी चोच त्याला आणखीनच वेगळं बनवते. हो, पण ह्या सगळ्या सौंदर्यापेक्षा माझं लक्ष वेधून घेतलं ते त्याच्या डोक्यावरच्या त्या विचित्र आकाराने. तो काळा उंचवटा, बरोबर. हो ना, एखाद्या सायकलस्वाराने कायमस्वरूपी हेल्मेट घालावं तसा तो उंचवटा दिसतो. हो, त्या हेल्मेटला वैज्ञानिक भाषेत कास्क असं म्हणतात. हा काळ्या रंगाचा कडक हाडांचा एक मुकुटच असतो, जो त्यांच्या कवटीचाच एक भाग असतो. अच्छा, म्हणजे तो वेगळा नसतो. नाही, किंबहुना मॅक्रोसेफॅलॉन या त्यांचा ग्रीक नावाचा अर्थच मुळात मोठे डोके असा होतो. बापरे. पण मग साहजिकच प्रश्न पडतो की उत्क्रांतीमध्ये निसर्गाने या पक्षाला हे डोक्यावरचं ओझं का दिलं असेल? हां, खूप चांगला प्रश्न आहे. कारण पक्ष्यांना उडण्यासाठी त्यांचं शरीर हलकं ठेवणं गरजेचं असतं. मग असं जड आवरण का? हे संरक्षणासाठी आहे की आणखी कशासाठी? हे बघा, विज्ञानाच्या जगात हा आजही एक अतिशय रंजक संशोधनाचा विषय आहे. निसर्गातल्या अनेक गोष्टींची कारणे अजूनही पूर्णपणे उलगडलेली नाहीत. म्हणजे शास्त्रज्ञांनाही नक्की माहीत नाहीये. नाही. या कास्कचा नेमका उपयोग काय हे अद्याप खात्रीलायक सांगता आलेलं नाही. पण काही जीवशास्त्रज्ञांचा एक प्रबळ अंदाज आहे. कोणता अंदाज? की या डोक्यावरच्या मुकुटाचा उपयोग एक थर्मल सेन्सर म्हणून होत असावा. थर्मल सेन्सर म्हणजे तापमान मोजण्यासाठी? हो, जमिनीखालचं तापमान अचूक मोजण्यासाठी हे एक नैसर्गिक उपकरण असू शकतं. अरे बापरे, हे फारच विलक्षण आहे. पण जमिनीखालचं तापमान मोजण्याची गरज त्यांना का पडावी? आणि इथेच आपण या पक्षाच्या सर्वात थक्क करणाऱ्या जीवनचक्राकडे वळतो. कारण हे पक्षी इतर पक्ष्यांसारखे घरटे बांधून त्यात अंडी घालत नाहीत ना? नाही, आणि ती उबवण्यासाठी स्वतःच्या शरीराची उष्णताही वापरत नाहीत. हे कसं शक्य आहे? उभेशिवाय अंड कसं फुटेल? त्याचं मुख्य कारण म्हणजे मलेओ हा मेगापोड कुटुंबातील पक्षी आहे. या कुटुंबातले पक्षी शरीराच्या उष्णतेऐवजी निसर्गातील उष्णतेवर अवलंबून असतात. म्हणजे ते सूर्याच्या प्रकाशात अंडी ठेवतात. काही मेगापोड पक्षी कुजणाऱ्या पाल्यापाचोळाची उष्णता वापरतात, पण मलेऊची पद्धत याहूनही एक पाऊल पुढे आहे. म्हणजे ते थेट पृथ्वीच्या पोटातील उष्णता वापरतात. ते जोडीने इंडोनेशियातील ज्वालामुखीच्या जवळची गरम वाळू शोधतात किंवा सूर्याच्या प्रखर उष्णतेने तापलेली किनारपट्टी शोधतात. अच्छा,
आणि त्यासाठीच कदाचित त्यांना त्या डोक्यावरच्या सेन्सरची गरज लागत असावी. अगदी बरोबर ओळखलात. कारण त्यांना वाळूमध्ये उष्णतेचा असा एक अचूक स्रोत शोधावा लागतो जिथे तापमान अगदी योग्य असेल, न खूप थंड न अंड भाजून निघेल इतकं गरम. हो, ते जमिनीमध्ये योग्य तापमानाची जागा शोधण्यासाठी तासनतास फिरत असतात. थोडी वाळू उकरतात, तापमान तपासतात. आणि योग्य नसेल तर दुसरीकडे जातात. हो, एकदा का योग्य जागा सापडली की मग ते तिथे 20 ते 85 सेंटीमीटर खोल खड्डा खणतात आणि तिथे ते केवळ एकच मोठे अंडे घालतात. इथे एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं वाटतं मला, आणि ती म्हणजे या अंड्याचा आकार. हो, तो खूपच असामान्य असतो. मी वाचत होते की हे अंडे सामान्य कोंबडीच्या अंड्यापेक्षा 5 ते 8 पटीने मोठे असते. त्याचे वजन सुमारे 115 ते 376 ग्रॅम असू शकते. होय. आता एवढ्या छोट्या पक्षासाठी इतकं प्रचंड आकाराचं अंड देणं म्हणजे खूप ऊर्जेचं काम आहे. निसर्गाने या अंड्याचा आकार इतका मोठा का ठेवला असावा? यामागे निसर्गाचं एक अतिशय अचूक इंजिनिअरिंग दडलेलं आहे. कसं काय? या अंड्याचा आकार इतका मोठा असण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यात असलेला अत्यंत मोठा पिवळा बलक, ज्याला आपण योक म्हणतो. हो, आपण सुरुवातीला पाहिलं की हे अंडे वाळूत खोलवर पुरल्यावर पालक पक्षी कायमचे तिथून निघून जातात. ते पुन्हा कधीच येत नाहीत. कधीच नाही. त्यामुळे त्या अंड्यात वाढणाऱ्या पिल्लाला बाहेरच्या जगातून कोणतंही पोषण मिळत नाही. हा मोठा पिवळा बलक हेच त्याचं एकमेव पोषण असतं. अच्छा, म्हणजे त्या प्रचंड ऊर्जेमुळे अंड्यामध्ये पिल्लाचा विकास अतिशय प्रगत अवस्थेपर्यंत होऊ शकतो तर. हो, अंड्यातून बाहेर येण्यापूर्वीच ते पूर्णपणे तयार झालेलं असतं. पण तरीही विचार करा ना, जन्माला लगेचच अनाथ होणं आणि जमिनीखाली 2 फूट अंधारात एकट्यानेच स्वतःचा मार्ग शोधणं. खूपच कठीण आहे ते. हे तर एखाद्या लहान मुलाला जन्माताच घनदाट जंगलात एकटं सोडून देण्यासारखं आहे. हो. आणि तरीही ते मूल स्वतःच्या जीवावर सगळ्या संकटांवर मात करून बाहेर येतं. हो, खरंच. पण मला एक प्रश्न पडतो, अंधारात जमिनीखाली जन्माला आलेल्या या जीवाला हे सगळं कसं करावं हे समजतं कसं? कोणीतरी शिकवल्याशिवाय हे शक्य आहे का? इथे शिकण्याला अजिबात जागा नाहीये. हे सगळं अंतःप्रेरणेचा शुद्ध आविष्कार आहे. अंतःप्रेरणा म्हणजे इन्स्टिंक्ट. हो, लाखो वर्षांच्या उत्क्रांतीतून त्यांच्या डीएनएमध्येच जगण्याची ही पद्धत कोरली गेली आहे. त्यांच्या मेंदूत हे सॉफ्टवेअर आधीच प्रोग्राम केलेलं असतं. म्हणजे अंड्यातून बाहेर कसं यायचं आणि वाळूतून वर कसा रस्ता काढायचा हे त्यांना जन्मताच माहीत असतं. अगदी. आणि अंड्यातून बाहेर येण्याची त्यांची पद्धतही थक्क करणारी आहे. साधारण 74 ते 85 दिवसांनी हे अंडे फुटते. आपण सहसा पाहतो की पक्ष्यांची पिल्लं स्वतःच्या चोचीने अंड्याचं कवच फोडतात. बरोबर. पण मलेओची पिल्लं चोचीचा वापर करत नाहीत म्हणे, असं का? कारण इतर पक्ष्यांच्या पिल्लांच्या चोचीवर एक कडक भाग असतो, ज्याला विज्ञानात एक टूथ म्हणतात. याने ते अंड आतून फोडतात. मग मलेओच्या पिल्लांकडे हा नसतो का? नाही. मलेओच्या पिल्लांना हा एक टूथ निसर्गाने दिलेलाच नसतो. मग ते अंड फोडतात कसं? तर ते त्यासाठी आपल्या पायांचा वापर करतात. पायांचा? हो, ते पायाने अंड्याच्या कवचाला आतून जोरदार लाथा मारतात. बापरे, स्वतःच्याच अंड्याला आतून लाथा मारून फोडणे. पण यामुळे त्यांच्या नाजूक पायांना इजा होत नाही का? हाच तर निसर्गाचा चमत्कार आहे. अंड्याचं कवच आतून खरखरीत असतं हे खरंय. हो ना. पण स्वतःला इजा होऊ नये म्हणून या पिल्लांच्या पायाच्या बोटांवर नैसर्गिक प्लग किंवा मऊ पण टणक अशी टोपणे असतात. अरे वा, नैसर्गिक शूज असल्यासारखे. हो, या प्लगमुळे ते कितीही जोराने लाथा मारत राहिले तरी त्यांना दुखापट होत नाही. जेव्हा कवचाला मोठा तडा जातो आणि ते फुटतं तेव्हा ते बाहेर येतात. पण खरा संघर्ष तर इथे सुरू होतो ना. त्यांना जमिनीखालील अंधारात ज्वालामुखीच्या जड वाळूतून बाहेर यायचं असतं. आणि हे काम अजिबात सोपं नाही. हो, कारण जर तुम्ही वाळू खालून वर यायचा प्रयत्न केला तर वरची वाळू सतत खाली पडत राहते. अगदी बरोबर. त्यामुळे त्यांना ती वाळू बाजूला सारून स्वतःला वर ढकलत राहावं लागतं. यासाठी ते चक्क 1 ते 2 दिवस नुसते डोळे मिटून आणि पाय वरच्या बाजूला करून ती वाळू खोदून जमिनीवर येतात. हो, आणि अंड्यातून मिळालेला तो मोठा पिवळा बलक याच कामासाठी त्यांना एवढी ऊर्जा देतो. सलग 48 तास न थकता वाळू उकरणं हे प्रचंड ताकदीचं काम आहे. खरंच. ते डोळे घट्ट मिटून वरच्या दिशेने वाळू ढकलतात राहतात आणि जसे ते पृष्ठभागावर येतात तेव्हाच त्यांचे डोळे उघडतात. आणि सर्वात मोठी आश्चर्याची गोष्ट माहितीये काय? काय? बाहेर येताच त्यांच्या अंगावरील पिसे पूर्णपणे वाळलेली आणि तयार असतात. म्हणजे ते इतर पिल्लांसारखे असहाय्य नसतात? मुळीच नाही. ते थेट आकाशात झेप घेऊ शकतात.
जन्मानंतर काही तासांतच ते उडण्यास सक्षम असतात. स्वतःचं अन्न स्वतः शोधतात आणि शिकारी प्राण्यांपासून स्वतःचा बचावही करतात. हे खरोखरच एखाद्या सुपरहिरोच्या ओरिजिन स्टोरीसारखं वाटतं. निसर्गाची ही एक परिपूर्ण रचना आहे. पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की निसर्गाने एवढं अचूक आणि स्वावलंबी डिझाईन बनवूनही आज हा पक्षी पृथ्वीवरून कायमचं नामशेष होण्याच्या मार्गावर उभा आहे. होय. हे फारच विदारक आहे. इतका सक्षम जीव नामशेष का व्हावा? हे बघा, मलेओ पक्षी आता अतिशय धोक्यात असलेल्या प्रजातींच्या यादीत आहे, ज्याला आपण क्रिटिकली एंडेंजर्ड म्हणतो. त्यांची संख्या खूप कमी झाली आहे का? गेल्या केवळ काही पिढ्यांमध्ये त्यांची संख्या 50 ते 69% घटली आहे. संपूर्ण जगात आता केवळ 4 ते 7 हजार प्रजनन जोड्या शिल्लक आहेत. बापरे. आणि या विनाशाचं मुख्य कारण निसर्ग नाही तर आपण माणसं आहोत. म्हणजे लोक ह्या पक्षाची शिकार करतात की त्यांचा अधिवास नष्ट करत आहेत? अधिवास नष्ट होणं हे एक कारण आहेच. जंगलतोड, बेकायदेशीर खाणकाम आणि सुलावेसीमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेली ऑइल पामची शेती, त्यामुळे त्यांची जंगले नाहीशी होत आहेत. हो. मलेओ पक्षी एरवी जंगलात राहतात, पण अंडी घालण्यासाठी त्यांना चालत किनारपट्टीवर यावं लागतं. आणि मानवी वस्त्या आणि रस्त्यांमुळे त्यांचा हा मार्गच खंडित झाला आहे. बरोबर. पण याहूनही सर्वात मोठं संकट आहे ते म्हणजे त्यांच्या अंड्यांची चोरी. अंड्यांची चोरी म्हणजे खाण्यासाठी लोक अंडी चोरतात? केवळ पोटाची भूक भागवण्यासाठी नाही तर पैशांच्या भुकेसाठी. पैशांसाठी? हो. या अंड्यांचं असामान्य आकार आणि त्यातील उच्च पोषण मूल्य यामुळे स्थानिक लोक याला एक स्टेटस सिम्बॉल मानतात. म्हणजे प्रतिष्ठेचं प्रतीक? हो. हे अंडी ऑनलाईन बेकायदेशीर बाजारात प्रचंड पैशांना विकली जातात. पण मला एक सांगा, जंगलात नैसर्गिक भक्षकही तर असतातच ना, जसे की रानडुक्कर, घोरपड आणि भटकी कुत्री? हो, ते तर असतातच. मग नैसर्गिक शिकारी आणि माणूस यांच्यात नेमका काय फरक आहे, ज्यामुळे ही प्रजाती एवढी धोक्यात आली? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. इथे आपल्याला निसर्गातली प्रिडेटर स्वॉम्पिंग ही संकल्पना समजून घ्यावी लागेल. प्रिडेटर स्वॉम्पिंग हे नेमकं काय असतं? आपण एका साध्या उदाहरणाने समजून घेऊ. समजा एखाद्या लग्नाच्या पंक्तीत भरपूर जेवण वाढले आहे. बरं. लोक जेवायला बसतात, पोटभर खातात, तृप्त होतात आणि थांबतात. उरलेलं भरपूर अन्न तिथे सुरक्षित राहतं. हो, हे तर साहजिक आहे. निसर्गात घोरपड किंवा रानडुकरांसारखे नैसर्गिक भक्षक नेमकं हेच करतात. अच्छा, म्हणजे अनेक पक्ष्यांनी एकाच जागी अंडी घातली की हे शिकारी प्राणी येतात, काही अंडी खातात, त्यांचं पोट भरतं आणि ते निघून जातात. उरलेली बहुतांश अंडी सुरक्षित राहतात. आणि त्यातून पिल्ले बाहेर येतात. पण माणसाच्या बाबतीत ही पंगत वेगळीच ठरते ना? अगदी. माणूस असा प्राणी आहे जो पंक्तीला बसून केवळ स्वतःचं पोट भरत नाही, तो थेट स्वयंपाक घरच लुटून नेतो. खरंय, त्याला स्वतःच्या भुकेसाठी नाही तर बाजारात विकण्यासाठी अंडी हवी असतात. त्यामुळे तो एकही अंड तिथे शिल्लक ठेवत नाही. तो संपूर्ण जागा साफ करून टाकतो. नेमका हाच तो कळीचा मुद्दा आहे. मानवी हव्यासाला कोणतीही नैसर्गिक मर्यादा नाहीये. माणूस एकाच वेळी शेकडो अंडी चोरून नेतो, ज्यामुळे पुढची पिढी जन्मालाच येत नाही. आणि या बेकायदेशीर तस्करीचं जाळं किती भयानक आणि दूरवर पसरलेलं आहे हे सांगताना मला धक्का बसतो. हो, आणि या तस्करीच्या जाळ्याचा एक अत्यंत अनपेक्षित आणि थेट पुरावा नुकताच आपल्याकडे म्हणजे चक्क महाराष्ट्रात पाहायला मिळाला. हो, ती बातमी खूपच आश्चर्यकारक होती. जेव्हा मी तरुण भारत आणि इतर काही बातम्यांचे स्रोत वाचत होते, तेव्हा मला आश्चर्याचा मोठा धक्का बसला. इंडोनेशियाच्या एका विशिष्ट बेटावर सापडणारा हा पक्षी चक्क प्रतापगडाच्या पायथ्याशी आढळून आला. ही घटना खरोखरच वन्यजीव तस्करीच्या जागतिक व्याप्तीवर प्रकाश टाकणारी आहे. हो ना, हजारो मैल दूर प्रतापगडाच्या पायथ्याशी पोहोचणं हे भौगोलिकदृष्ट्या तर अशक्य आहे. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की हा पक्षी आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर वन्यजीव तस्करीच्या मार्गावरून भारतात आणला गेला असावा. आणि तिथून तो निसटला असावा किंवा सोडून दिला गेला असावा. पण सुदैवाने तिथे स्थानिक वन्यजीव प्रेमींच्या सतर्कतेमुळे एक चांगला शेवट पाहायला मिळाला. हो, त्या तरुणांनी खूप चांगलं काम केलं. मनीष पवार, रुद्र बेलिडकर, गौरव बडोले, श्रेयश गाडसुंड आणि शरद सावंत या तरुणांनी या संकटग्रस्त पक्षाला ओळखून त्याला वाचवण्याचं मोलाचं काम केलं. त्यांनी दाखवलेली ही तत्परता खरोखरच कौतुकास्पद आहे. प्रतापगडाची ही घटना आपल्याला दाखवून देते की हे संकट किती मोठं आहे. आणि सामान्य माणसंही या संकटाचा सामना करताना वन्यजीव संवर्धनात किती महत्वाची भूमिका बजावू शकतात. नक्कीच. माणसाच्या या सकारात्मक भूमिकेकडे आता आपण वळूया. कारण ही परिस्थिती जरी वरवर पाहता निराशाजनक वाटत असली तरी आशेचा एक खूप मोठा किरण आहे. हो,
सध्या या पक्षाला वाचवण्यासाठी काही अत्यंत प्रेरणादायी प्रयत्न सुरू आहेत. शास्त्रज्ञ काय करत आहेत यासाठी? वैज्ञानिक दृष्टिकोनातून, ज्याला आपण एक्स-सी2 कन्झर्वेशन म्हणतो, शास्त्रज्ञांनी एक मार्ग शोधून काढला आहे. कोणता? त्यांनी पाहिलं की जर ही अंडी जंगलातून सुरक्षितपणे आणून प्रयोगशाळेत इन्क्युबेटरमध्ये ठेवली तर ती यशस्वीरित्या उभवता येतात. अरे वा. तापमान किती ठेवावं लागतं? संशोधनानुसार इन्क्युबेटरचे तापमान 32 ते 34 अंश सेल्सिअस ठेवल्यास पिल्ले सुरक्षित बाहेर येण्याचं प्रमाण सर्वात जास्त असतं. म्हणजे निसर्गातली ज्वालामुखीची उष्णता आपण प्रयोगशाळेत कृत्रिमरित्या निर्माण करून या पिल्लांना जगवू शकतो. हो, पण फक्त प्रयोगशाळेत पिल्ले वाढवून उपयोग नाही. बरोबर. त्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षित ठेवणे जास्त गरजेचे आहे. आणि इथेच मला अल्तो या संस्थेचं काम खूप भन्नाट वाटलं. हो, अल्तो म्हणजे अलायन्स फॉर टोम्पोटिका कन्झर्वेशन. त्यांनी इंडोनेशियातील टायमा नावाच्या एका छोट्याशा गावात अक्षरशः एक चमत्कार घडवला आहे. हे तेच गाव ना जेथे एकेकाळी गावकऱ्यांचा मुख्य व्यवसायच अंडी चोरणे हा होता? होय, ते पिढ्यानपिढ्या हेच करत आले होते. पण संस्थेने तिथे लावून केवळ कडक कायदे लादले नाहीत किंवा गावकऱ्यांना गुन्हेगार ठरवले नाही. त्यांनी गावकऱ्यांशी संवाद साधला, त्यांना विश्वासात घेतले. अगदी बरोबर. त्यांनी या समस्येच्या मुळावर घाव घातला. लोक अंडी का चोरत होते? तर गरिबी आणि रोजगाराचा अभाव यामुळे. मग संस्थेने त्यांना शिक्षणाद्वारे या पक्षाचे जागतिक महत्त्व समजावून सांगितले. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे लोक अंडी चोरायचे त्यांनाच पगार देऊन त्या अंड्यांचे रक्षक बनवले. क्या बात है. आणि याचे परिणाम खरोखरच थक्क करणारे आहेत. हो, केवळ 14 वर्षांच्या कालावधीत टायमा गावात एकाच जागी दिसणाऱ्या मलेओ पक्ष्यांची संख्या 26 वरून थेट 108 वर पोहोचली आहे. हे संवर्धनातले खूप मोठं यश आहे. गावकऱ्यांना आता या पक्षाचा अभिमान वाटतो. हो, त्यांच्यासाठी मलेओ हा आता केवळ विकून पैसे कमावण्याचा जिन्नस राहिलेला नाही, तर तो त्यांच्या गावाचा मानबिंदू बनला आहे. हे ऐकायला खूप ऊर्जा देणारे आहे. जेव्हा रक्षकच भक्षक असतात तेव्हा प्रजाती नष्ट होते, पण जेव्हा भक्षकच रक्षक बनतात तेव्हा निसर्ग पुन्हा बहरतो. अगदी खरंय. तसे या पक्ष्यांच्या एका सवयीबद्दल मला एक गमतीशीर माहिती मिळाली जी शास्त्रज्ञांनाही अचंबित करणारी आहे. तुम्ही शेंगदाण्यांबद्दल बोलताय का? हो, प्राणी संग्रहालयात ठेवलेल्या मलेओ पक्ष्यांना शेंगदाणे प्रचंड आवडतात म्हणे. हां, कॅप्टिव्हिटीमधील एक खूपच रंजक शोध आहे. प्राणी संग्रहालयात असलेल्या मलिओ पक्ष्यांना शेंगदाण्यांचे इतके वेड असते की शास्त्रज्ञ आता त्याचा वापर एका वेगळ्याच कामासाठी करतात. आरोग्याचा अंदाज लावण्यासाठी ना? हो, जर एखाद्या मादी मलिओ पक्षाने अचानक शेंगदाणे खाणे नाकारले किंवा त्याकडे दुर्लक्ष केले तर शास्त्रज्ञ लगेच समजून जातात की एकतर ती मादी आजारी आहे किंवा ती लवकरच अंडी देण्याच्या तयारीत आहे. बरोबर. शेंगदाण्यांप्रती त्यांचे हे प्रेम आता शास्त्रज्ञांसाठी एक वैद्यकीय बेंचमार्क बनले आहे. काय गंमत आहे पा. निसर्गातील इतका दुर्मिळ आणि गुंतागुंतीचा पक्षी जो चक्क ज्वालामुखीची उष्णता शोधतो, पण त्याला खायला आवडतात साधे शेंगदाणे. खरंच, निसर्ग खूपच गमतीशीर आहे. आपण आता या चर्चेच्या अगदी अंतिम टप्प्यात आलो आहोत. या संपूर्ण प्रवासात आपण पाहिलं की मलेओ हा पक्षी केवळ एक जीव नाही, तो निसर्गाच्या एका अत्यंत विलक्षण प्रयोगाचा जिवंत पुरावा आहे. ज्वालामुखीच्या उष्णतेचा वापर करण्यापासून ते जन्मताच उडण्यापर्यंत आणि मानवी हस्तक्षेपाशी संघर्ष करण्यापासून ते टाम्मा गावातल्या लोकांचा अभिमान बनण्यापर्यंत मलेओचा प्रवास आपल्याला खूप काही शिकवून जातो. या पक्षाच्या संवर्धनातील यश हे दाखवून देते की जर आपण स्थानिक समुदायाला सामावून घेतले तर आपण विनाशाच्या उंबरठ्यावरूनही एका प्रजातीला यशस्वीपणे परत आणू शकतो. ही माहिती कोणत्याही चौकस आणि जिज्ञासू मनाला नक्कीच प्रेरणा देणारी आहे. नक्कीच. आजची ही चर्चा संपवताना एक व्यापक विचार मला इथे मांडावासा वाटतो. आपण विचार करूया, मलेओ पक्षी लाखो वर्षांपासून पालकांच्या कोणत्याही आधाराविना केवळ स्वतःच्या अफाट अंतःप्रेरणेवर जगलाय. अंधारातून स्वतःचा रस्ता काढण्याची ही ताकद त्याच्या रक्तातच आहे. हो, आणि हा खरोखरच प्रत्येकाला अंतर्मुख करणारा प्रश्न आहे. निसर्गात असे आणखी किती छुपे आणि अत्यंत प्रगत जीवनमार्ग असतील जे आपल्याला समजण्याआधीच नष्ट होत आहेत? हा विचार करण्यासारखाच प्रश्न आहे. आणि याहूनही महत्त्वाचे म्हणजे जर कधी कुठलाही आधार नसताना एकटे पडण्याची वेळ आली तर मानवी मनातही अशी कोणती नैसर्गिक अंतःप्रेरणा लपलेली असेल जी आपल्याला जगण्याचा मार्ग दाखवू शकेल. निसर्गाच्या या अफाट शक्तीला आणि मलिओ पक्षाच्या या जिद्दीला सलाम करत आपण आजची ही सखोल चर्चा इथेच थांबूया. धन्यवाद.